नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार निमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविक भक्तांची अलोट गर्दी. श्रावणी सोमवार व नागपंचमी निमित्त महिला व मुलींनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करीत झोके खेळण्याचा घेतला आनंद. बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचा तळतळाट घेतला. 58 लाख नोंदींपैकी एकही नोंद सरकारने कमी केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. जरांगेंचा राज्य सरकारला आक्रमक इशारा. विद्यमान सरकारमधील मंत्र्यांनाच महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांची लाज वाटते तर जनतेची काय प्रतिक्रिया. आमदार अंबादास दानवेंचा केंद्र सरकारवर कटाक्ष. संबंध महाराष्ट्रभर घेण्यात आलेल्या मुंबई हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक बिघाड. कॉक्रोच अध्यक्षांनी सरकारला 8 दिवसांचा दिला अल्टिमेटम. जुन्या रूढी परंपरांचे जतन करत बालमटाकळी येथे नागपंचमी उत्साहात साजरी. केवा केपो कंपनीचा लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम शिर्डीत मोठ्या दिमाखात संपन्न. मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना समिती सदस्यपदी संदीप देशमुखांची निवड. सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव. आप्पावाडी परिसरात राजरोसपणे अवैध मुरुम व गौण खनिज चोरी सुरू. महसूल विभाग जागे होणार का. संबोधी अकादमीच्या वतीने वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा देण्यात आला संदेश. गुरु रविदास सत्यशोधक समाजाचा गुणवंत व सेवानिवृत्त गौरव सोहळा उत्साहात संपन्न. करोडी येथील बैलगाडा शर्यतीपूर्वी मथुरला बघणाऱ्या हजारो चाहत्यांची होत आहे गर्दी. कर्तव्यावर जात असताना काळाने घातला घात. चंद्रपूर मार्गावर भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचारी बनसोडेंचा दुर्दैवी मृत्यू.